नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं तुमच्या यूट्यूब चॅनल प्रवेश SSC मध्ये। उम्मीद करतो विद्यार्थी मित्रांनो तुम्ही सगळे बढिया असाल। तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी घेऊन आलेलो आहे विद्यार्थी मित्रांनो। मुंबई उच्च न्यायालय भरती 2025 निघालेली आहे विद्यार्थी मित्रांनो। आणि यामध्ये जे वेतन श्रेणी तुम्हाला भेटणार आहे ते 20,000 प्लस ते 60,000 प्लस वेतन श्रेणी यामध्ये भेटणार आहे विद्यार्थी मित्रांनो। महिला व पुरुष दोन्ही कॅटेगरीचे लोक तुम्ही अप्लाय करू शकता विद्यार्थी मित्रांनो। आणि ही जी भरती आहे ती 7वी पासवर राहणार आहे। आणि यापैकी जो पेपर असणार आहे विद्यार्थी मित्रांनो ते 30 मार्काचा असणार आहे। आणि 30 पैकी तुम्हाला फक्त पासिंगसाठी 15 मार्क पाहिजे विद्यार्थी मित्रांनो। या व्हिडिओच्या माध्यमातून आज तुम्हाला मी संपूर्ण जाहिरात सांगणार आहे विद्यार्थी मित्रांनो। जॉब प्रोफाईल कुठे आहे, लोकेशन काय राहील, लोकेशन जे आहे ते नागपूर राहील विद्यार्थी मित्रांनो। आणि यामध्ये तुम्हाला काम काय करायचं आहे, कोणत्या पदासाठी आहे हे सुद्धा आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला सांगणार आहे विद्यार्थी मित्रांनो। जे विद्यार्थी मित्र आपल्या चॅनलवर नवीन आहे ते चॅनलला सर्वात पहिले सबस्क्राइब करा, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि बेल आयकन प्रेस करा अशाच प्रकारच्या नवीन अपडेटसाठी। तर चला विद्यार्थी मित्रांनो आपण लेट न करता याची जी ऑफिशियल जी जाहिरात आहे ते आपण बघूया। रिक्त होणारी 12 पदे अशा एकूण 36 पदाकरिता उमेदवारांची निवड यादी आणि 9 उमेदवारांची प्रतीक्षा आधी इथे लावणार आहे। त्यानंतर इथे जे तुम्हाला जे वेतन श्रेणी राहणार आहे ते विद्यार्थी मित्रांनो 16,600 ते 52,400 म्हणजे एक्स्ट्रा अलाउन्स इथे बघू शकता। अधिक नियमानुसार इतर देय भत्ते अशी आहे। जे एक्स्ट्रा अलाउन्स असतात ते सुद्धा मिळून तुम्हाला 20 प्लस म्हणजे जवळपास 25 ते 28,000 रुपये तुम्हाला स्टार्टिंग सॅलरी राहील विद्यार्थी मित्रांनो। त्यानंतर इथे दिलेला आहे विद्यार्थी मित्रांनो जो वयोमर्यादा इथे बघू शकता तुम्ही 18 ते 38 वर्ष अराखीव खुला वर्गासाठी आणि जे 18 ते 43 वर्गाचे SC ST यांच्यासाठी राहील विद्यार्थी मित्रांनो। आणि विहित मार्गाने अर्ज करणाऱ्या न्यायालयीन शासकीय कर्मचाऱ्यांसाठी 18 वर्षात ते याची काही लागू नाही ते असं दिलेलं आहे विद्यार्थी मित्रांनो। त्याचबरोबर इथे तुम्ही बघू शकता उमेदवार कमीत कमी 7वी पास असावा इथे दिलेला आहे। उमेदवारास मराठी भाषा बोलता वाचता आणि लिहिता येणे आवश्यक आहे। उमेदवार शारीरिक दृष्ट्या सक्षम, सुदृढ आणि निर्व्यसनी असावा इथे दिलेला आहे। त्याच्यानंतर तुम्ही इथे बघू शकता पात्र उमेदवारांकरिताच्या अटी। हे जी जाहिरात आहे ते तुम्हाला आपलं प्रवेश SSC टेलिग्राम या चॅनलवर भेटणार आहे विद्यार्थी मित्रांनो। उमेदवाराची अल्पसूची इथे दिलेली आहे तुम्ही बघू शकता। लेखी परीक्षा होणार आहे इथे, त्याचबरोबर एक शारीरिक क्षमता आणि त्यानंतर इथे जे होणार आहे तोंडी परीक्षा म्हणजे मुलाखत इंटरव्ह्यू ज्याला आपण म्हणतो। त्यानंतर इथे बघू शकता ऑनलाईन अर्ज करण्याची पद्धत इथे दिलेली आहे विद्यार्थी मित्रांनो। तुम्हाला ऑनलाईन अर्ज सादर करायचा इथे अर्ज सादर करताना ह्या वेबसाईटवर सूचनांचे इथे बघू शकता काटेकोरपणे पालन करूनच अर्ज सादर करावा। त्यानंतर तुम्ही इथे बघू शकता जे तुम्हाला आहे या वेबसाईट दिनांक 18/2/2025 ते 4/3/2025 पर्यंत ऑनलाईन पद्धतीने सादर करणे आवश्यक आहे। ऑनलाईन अर्जाची लिंक दिनांक 18/2/2025 रोजी सकाळी 11 वाजता उघडेल आणि दिनांक 4/3/2025 रोजी सायंकाळी 5 वाजता बंद होईल हे सुद्धा यांनी सांगितले आहे विद्यार्थी मित्रांनो। त्यानंतर इथे बघू शकता इथे दिलेला आहे सदरील अर्ज आणि शैक्षणिक कागदपत्र या कार्यालयात पोस्टाने पाठवू नये इथे स्ट्रिक्टली यांनी सांगितलेलं आहे। त्यानंतर इथे तुम्ही बघू शकता की ऑनलाईन नोंदणी शुल्क जे शुल्क असणार आहे ते सर्व कॅटेगरीसाठी असणार आहे विद्यार्थी मित्रांनो। उमेदवाराला अर्ज करताना नोंदणी शुल्क 50 रुपये SBI कलेक्टद्वारे ऑनलाईन भरणे आवश्यक आहे। सदर शुल्क हे नापरतावा आहे। त्यानंतर तुम्ही म्हणजे हे तुम्हाला शुल्क जे आहे ते रिटर्न नाही भेटणार। त्यासाठी उमेदवारांनी उशीर मॅन्युअलमध्ये दिलेल्या निर्देशांचे पालन करणे आवश्यक आहे। त्यानंतर इथे बघू शकता तुम्ही ज्या उमेदवारांना मुलाखतीकरिता बोलवण्यात येईल त्यांनी खालील कागदपत्रांच्या स्वप्रमाणित छायांकित प्रती त्यांच्या मूळ प्रमाणपत्रासह पडताळणीसाठी मुलाखतीच्या वेळी सोबत आणावे। हे जे डॉक्युमेंट्स आहेत विद्यार्थी मित्रांनो जेव्हा तुमची जे इंटरव्ह्यू राहील तेव्हा तुम्हाला हे डॉक्युमेंट्स आणायचे आहे। इथे दिलेलं आहे जन्मतारखेचा पुराव्याचा दाखला, शाळा सोडल्याच्या प्रमाणपत्र ज्याला आपण TC म्हणतो, स्कूल लिव्हिंग इथे बघू शकता। त्यानंतर तुम्ही इथे बघू शकता की शैक्षणिक पात्रतेच्या परीक्षेचे गुणपत्रक, 7वीचा रिझल्ट, 10वीचा आणि 12वीचा। त्यानंतर तुम्हाला जे डिप्लोमा असतं ते 7वीचं
इथे पात्रते परीक्षेचे प्रमाणपत्र 7वीचं 10वीचं आणि 12वीचं. त्यानंतर इथे बघू शकता जाहिराती प्रसिद्धीनंतरची तारीख असलेल्या 2 प्रतिष्ठित व्यक्तींनी दिलेली चारित्र्य संपन्नतेविषयीची प्रमाणपत्र इथे सुद्धा. त्यानंतर इथे बघू शकता तुम्हाला जे मागासवर्गीयांसाठी त्यांच्यासाठी ते दाखला आहे ते महाराष्ट्राचे म्हणजे डोमासाईल सर्टिफिकेट. त्याच्यानंतर इथे बघू शकता तुम्ही की सेवा योजन कार्यालयात नोंदणी केली असल्यास नोंदणी प्रमाणपत्राची प्रत. त्यानंतर इथे बघू शकता लहान कुटुंबात स्वयं घोषणापत्र जाहिरातीसोबत नमुना अनुसार इथे दिलेले आहे. विद्यार्थी मित्रांनो एवढे डॉक्युमेंट्स तुम्हाला आणायचे आहे. त्यानंतरचे हे जे बाकीचे आहे ते तुम्ही पाहून घ्याल. हे तुम्हाला जे आपल्या टेलिग्राम चॅनलवर ही PDF तुम्हाला भेटेल. त्याच्यानंतर तुम्ही बघू शकता परीक्षेचे स्वरूप. इथे बघू शकता चाळणी लेखी परीक्षा 30 गुण असणार आहे विद्यार्थी मित्रांनो आणि उत्तीर्ण गुण किमान 15 असणार आहे. लेखी चाचणीसाठी प्रश्नपत्रिकेमध्ये वस्तुनिष्ठ बहुपर्यायी स्वरूपाचे प्रश्न असतील. म्हणजे तुम्हाला जे क्वेश्चन राहणार आहे ते मल्टिपल चॉईस क्वेश्चन असणार आहे विद्यार्थी मित्रांनो. 30 मार्कासाठी असणार आहे आणि त्यापैकी तुम्हाला पासिंग मार्क 50. आणि इथे जे जाहिरातीमध्ये आणि कुठेही सांगितलं नाही विद्यार्थी मित्रांनो इथे कोणत्याही प्रकारची निगेटिव्ह मार्किंग नसणार आहे यांनी सांगितलं आहे. त्याचबरोबर इथे बघू शकता परीक्षेच्या प्रश्नपत्रिकेत एकूण 30 प्रश्न ठेवण्यात येणार असून प्रत्येक प्रश्नास तुम्हाला 1 गुण असेल. प्रश्नपत्रिकेचे प्रश्न मराठी भाषेत असेल. त्याच्यानंतर इथे बघू शकता तुम्ही 10 मार्क जे आहेत ते शारीरिक क्षमतासाठी आणि त्याचनंतर तोंडी मुलाखतसाठी म्हणजे ज्याला इंटरव्ह्यू म्हणतो त्यांच्यासाठी सुद्धा 10 मार्क्स यांनी दिले. निवड प्रक्रियेचे एकूण गुण 50 असणार आहे. त्यानंतर इथे दिलेलं आहे चाळणी लेखी परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या अल्पसूचित पात्र उमेदवारांना गुणवत्तेच्या आधारे शारीरिक क्षमता विशेष अर्हता चाचणीसाठी बोलविण्यात येईल व शारीरिक क्षमता विशेष अर्हता चाचणीत उत्तीर्ण झालेल्या अल्पसूचित पात्र उमेदवारांना गुणवत्तेच्या आधारे तोंडी मुलाखतीसाठी बोलवण्यात येईल असे त्यांनी सांगितले आहे. टिप 2 उमेदवारांची निवड ही उक्त नमूद निकषांमध्ये मिळालेल्या गुणांच्या आधारे गुणवत्तेनुसार केली जाईल विद्यार्थी मित्रांनो. इथे यामध्ये सुद्धा इथे सांगितलं आहे. त्यानंतर बघू शकता उमेदवारांकरिता इतर आवश्यक सूचना. त्यानंतर इथे तुम्ही बघू शकता फोटो ID तुम्हाला घेऊन जायची आहे. डॉक्युमेंट्स घेऊन जायचे विद्यार्थी मित्रांनो. इंटरव्ह्यूच्या वेळेस तुम्हाला घेऊन जायचे आहे. ह्या प्रकारची ही जाहिरात होती विद्यार्थी मित्रांनो. आय होप मी तुम्हाला सगळं जानकारी दिलेली असेल. जर तुम्हाला कोणत्याही प्रकारच्या क्वेरीज असतील तर मला कॉमेंट बॉक्समध्ये कॉमेंट करा आणि हे जे आहे ते फॉर्म तुम्ही लवकरात लवकर अप्लाय करून घ्या विद्यार्थी मित्रांनो. आणि तुमचं जे जॉब लोकेशन राहणार आहे ते नागपूरमध्ये राहणार आहे जॉब लोकेशन. तर आणि शिपाई पदासाठी आहे विद्यार्थी मित्रांनो इथे बघू शकता. तर चला विद्यार्थी मित्रांनो तुम्ही व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा जास्तीत जास्त. आपण भेटूया नंतरच्या व्हिडिओमध्ये. थँक्स फॉर वॉचिंग. जय हिंद, जय भारत, जय महाराष्ट्र.